रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एका गायीने सांगितले की या 3 कारणांमुळे माणूस नेहमीच गरीब राहतो. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माणूस गरीब कधी राहतो, कोणत्या 3 कारणांमुळे माणूस गरिबी भोगतो, हे आपण एका कथेमार्फत जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय गोमाता नक्की लिहा. एका गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते आणि त्या शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. तो शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये काम करायचा आणि त्याची पत्नीही त्याच्या कामामध्ये त्याला मदत करायची. शेतकऱ्याची पत्नी गर्भवती होती. काही दिवसांनी तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र त्या शेतकऱ्याचे दुर्दैव इतके की मुलाला जन्म दिल्यानंतर त्याची पत्नी मृत्यू पावली. आता शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि अशातच परिस्थिती अत्यंत हालाकीची आणि त्यात मुलाला वाढवण्याची जबाबदारी शेतकऱ्यावर आली होती. त्यामुळे त्याला आता खूप समस्यांना सामोरे जावे लागत होते. ते लहान मूल भुकेने तहानेने तडफडत होते. पण शेतकऱ्याच्या घरात मुलाला देण्यासाठी दूध नव्हते किंवा कोणतेही दुधाचे जनावर नव्हते, जेणेकरून शेतकरी आपल्या मुलाचे पालनपोषण करू शकेल. मूल भुकेने रडायला लागले की तो शेतकरी तांदूळ शिजवायचा आणि त्या तांदूळाचे पाणी काढून त्या मुलाला पाजायचा. पण यामुळे मुलाची भूक भागत नसे, त्याला फक्त दूधच हवे होते. अशातच 2-3 दिवस निघून जातात आणि एके दिवशी शेतकऱ्याचा जुना मित्र घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो म्हणतो, मित्रा, आमच्या गावाजवळच्या जंगलात एक सिद्ध पुरुष राहतो. त्याच्याकडे एक गाय आहे. तू त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे प्रार्थना कर आणि ती गाय माग. मला पूर्ण विश्वास आहे की तो संत महात्मा त्याची गाय तुला नक्कीच देतील. शेतकरी आपल्या मित्राचे म्हणणे ऐकून दुसऱ्याच दिवशी त्या महात्म्याकडे जाण्याचे ठरवतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी आपल्या मुलाची जबाबदारी एका शेजारच्या महिलेकडे सोपवून तो जंगलाच्या दिशेने जायला निघतो. चालत असताना सकाळपासून संध्याकाळ होते, पण तो शेतकरी चालतच राहतो आणि संध्याकाळी तो शेतकरी त्या सिद्ध पुरुषाच्या झोपडीत पोहोचतो आणि साधू महात्माच्या झोपडीत पोहोचल्यानंतर तो महात्म्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, महाराज, माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी ती हे जग सोडून गेली. आता ते मूल भुकेने तडफडत आहे. माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही आणि दुधाचे जनावर देखील नाही. म्हणूनच मी तुमच्याकडे गाय मागायला आलो आहे. कृपया मला तुमची गाय द्या, जेणेकरून त्या गायीच्या दुधापासून मी त्या मुलाचे पालनपोषण करू शकेल. तेव्हा साधू महात्मा म्हणाले, हे शेतकरी, मी तुला ही गाय नक्कीच देईन. तुझ्यावर आलेली ही परिस्थिती आणि तुझे मूल ज्या प्रकारे भुकेने तडफडत आहे ते मी नक्कीच समजू शकतो. ही गाय मी तुला देईन, पण माझी एक अट आहे. तू ही गाय तुझ्याकडे घेऊन गेल्यानंतर तू या गायीची पूर्ण काळजी घेशील, तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित व्यवस्था करशील आणि वेळोवेळी चारा पाणी देत राहशील आणि दररोज तू सकाळी जेवण करण्यापूर्वी गायीला एक भाकरी नक्की देशील. कारण जिथे गायीचा विचार केला जातो तिथे यश देणारा आणि भाग्याचा निर्माता देखील त्याच्या मागे राहतो. ही गाय नेल्यानंतर तुम्ही तिची सेवा कराल आणि रोज तिला जेवण करण्यापूर्वी एक भाकरी द्याल आणि तिची नीट स्वच्छता ठेवाल, तर तुमच्या घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय तुला दूध देणे बंद करेल, पण त्यानंतर तू या गायीला सोडू नकोस. तू या गायीची सेवा करणे बंद करू नकोस, नाहीतर तू पुन्हा गरीब होशील. माझी ही गोष्ट लक्षात ठेव. शेतकरी म्हणाला, महाराज, मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन. महाराज, तुम्ही या गायीच्या बदल्यात माझ्याकडून काय शुल्क घेणार ते सांगा. महात्मा म्हणाले, मला तुझ्याकडून या गायीच्या बदल्यात काहीच नको. मला पैशांची काय गरज? मी एक साधू महात्मा आहे. मला संपत्तीची गरज नाही. हे ऐकून तो शेतकरी महात्म्याला नमस्कार करतो आणि गायीला घेऊन घरी जातो. घरी गेल्यानंतर तो गायीला चारा आणि पाणी दिल्यानंतर तो गायीचे दूध काढतो आणि ते दूध आपल्या मुलाला पाजतो आणि अशाच प्रकारे रोज सकाळ संध्याकाळ तो गायीची उत्तम प्रकारे सेवा करत असे. गायीला रोज अंघोळ घालून
तिची स्वच्छता ठेवत असे आणि रोज जेवणापूर्वी गाईला एक भाकरी खायला देत असे. आता हळूहळू शेतकऱ्याचा मुलगा मोठा होऊ लागला होता आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्याची परिस्थिती ही बदलत चालली होती. शेतकरी आता गावातील श्रीमंत शेतकरी बनला होता आणि अशा रीतीने शेतकऱ्याचे जीवन आता चांगल्या रीतीने चालले होते. आता शेतकऱ्याने आपल्या घरात नोकर चाकर ठेवले होते. शेतकरी काही कामानिमित्त कुठे बाहेर जात असे तर त्यावेळी तो आपल्या घरातील नोकरांना गाईची चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचे आदेश देत असे आणि रोज सकाळी आपण जेवण करण्यापूर्वी गायला एक भाकरी खायला देत असे. एके दिवशी शेतकऱ्याला कामानिमित्त बाहेर गावी जावे लागले. शेतकऱ्यांनी गाईची सर्व जबाबदारी नोकरांवर सोपवून सांगितले की गाईला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये आणि मी येईपर्यंत गाईची पूर्ण काळजी घ्या. तो शेतकरी बाहेर जाऊन आल्यानंतर पुन्हा आपल्या गाईच्या सेवेमध्ये लागला. काही दिवसानंतर एके दिवशी गोमातेने दूध दिले नाही. गोमातेने तेव्हा त्या शेतकऱ्याने विचार केला की काहीतरी कारण असेल की ज्यामुळे गोमातेने आज दूध दिले नाही. परंतु गायीने पुढच्या दिवशी पुन्हा दूध दिले नाही आणि अशाच प्रकारे गायीने दूध देणे बंद केले. गायीने दूध देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्याचे गायीकडे लक्ष कमी होऊ लागले होते. आता शेतकरी गायीकडे दुर्लक्ष करू लागला होता. पूर्वी तर शेतकरी गायीकडे नित्यनेमाने यायचा, तिला आंघोळ घालायचा, तिला चारा पाणी द्यायचा. परंतु आता हळूहळू त्यांनी गायीला पाहणं सुद्धा बंद केलं होतं. गायीने काही खाल्ले आहे की नाही, तिची स्वच्छता झाली आहे की नाही, या गोष्टीची आता शेतकऱ्याला काहीच चिंता नव्हती आणि शेतकऱ्याच्या अशा वागण्यामुळे आता ती गाय खूपच कमजोर होऊ लागली होती. आता त्या शेतकऱ्याने गायीला भाकरी देणे सुद्धा बंद केले होते. यापूर्वी तर तो भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी अवश्य द्यायचा, परंतु आता तो गायीला भाकरी न देताच भोजन करू लागला होता. आता त्याने गायीचे शेण साफ करणे सुद्धा बंद केले होते आणि त्यामुळे गायीच्या आजूबाजूला शेण गोमूत्र पडल्यामुळे तिथे आता किडे तयार होऊ लागले होते आणि गोमातेची राहण्याची जागा आता खूपच घाणेरडी झाली होती. त्याचबरोबर भुकेने तहानेने व्याकुळ गाय आता खूपच दुबळी झाली होती. एके दिवशी तो शेतकरी गायीजवळ येतो आणि गायीला पाहून तो खूपच क्रोधित होतो आणि गायीला घेऊन तो सरळ जंगलात निघून जातो आणि नेऊन जंगलात सोडून येतो. गायीला सोडून शेतकरी घरी पोहोचतो तेव्हा तो पाहतो त्याचा मुलगा आजारी पडला होता. ताबडतोब तो शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो आणि वैद्याला म्हणतो, हे वैद्यराज, माझ्या मुलाला तुम्ही बरे करा. तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत तेवढे मी तुम्हाला देईन. वैद्याने ठीक आहे असं म्हटलं आणि उपचार करायला सुरुवात केली. परंतु अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत कोणताच फरक दिसत नव्हता. तेव्हा तो वैद्य म्हणाला, मला आता आणखीन पैशाची आवश्यकता आहे. या गावामध्ये या बालकाला बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या शहरामध्ये जावे लागेल आणि दुसऱ्या शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप जास्त पैसे लागतील. शेतकरी म्हणाला, माझ्याकडे जितके पैसे होते ते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावले आहेत. आता माझ्याकडे फक्त माझं घर वाचलं आहे. शेतकऱ्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याचे घरसुद्धा विकलं. त्याचं घर विकून त्याला जे काही पैसे मिळाले त्यातून त्याने त्याच्या मुलाचा उपचार केला आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरा झाला. जेव्हा शेतकरी पुन्हा त्याच्या गावात पोहोचतो तेव्हा त्याचे घर त्याचं राहिलेलं नसतं. तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीत जातो आणि तिथे जाऊन तो रडत बसतो. तो शेतकरी विचार करू लागतो, हे सर्व माझ्या चुकीमुळे घडले आहे. महात्म्यांनी मला जे काही सांगितलं होतं त्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं. गोमातेवर मी अत्याचार केले, तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली नाही, तिच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही आणि यामुळेच माझ्यावर हे भलं मोठं संकट आलं आहे. हा विचार करून तो शेतकरी रडू लागतो आणि पुन्हा गाईला शोधण्यासाठी जंगलात जातो. जंगलात काही वेळ शोधल्यानंतर त्याला त्याची गाय सापडते. गाईजवळ गेल्यानंतर शेतकरी गाईच्या चरणात पडतो आणि गाईची माफी मागू लागतो. तो विनंती करू लागतो. तो म्हणू लागतो, हे गोमाता, मी तुझा अपराधी आहे. मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही. मी तुला उपाशी ठेवले. माझ्या चुकीमुळे तू अशक्त आणि दुबळी झाली आहेस. हे गोमाता, तू मला माफ कर आणि तू माझ्यासोबत चल. तेव्हा गोमाता म्हणाली, हे शेतकरी, जर हीच गोष्ट आहे तर तू माझ्या या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. मी तुला अशा 3 गोष्टी सांगत आहे की ज्या तू अंमलात आणल्यास तर तुला तुझ्या जीवनात धनाची कमतरता कधीच भासणार नाही
आणि तू तुझ्या जीवनात नेहमीच प्रगती करत राहशील. पहिली गोष्ट, कधीच तुझ्या मित्राची किंवा कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करू नकोस. कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची किंवा कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करतो, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधी सुखी राहत नाही. तो नेहमीच दुःखी राहतो. आणि जो दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो, आयुष्यात तो नेहमीच उपाशीच राहतो. त्याचं पोट कधीच भरत नाही. दुसरी गोष्ट, स्वतःच्या धनावर, बुद्धीवर किंवा स्वतःवर कधीच गर्व करू नये. स्वतःवर, स्वतःच्या धनावर आणि बुद्धीवर अहंकार करणाऱ्या व्यक्तींना खूप सारे विकार होतात आणि हेच विकार त्याच्या अधोगतीचे कारण बनतात. हे शेतकरी, वेळ कधीच सारखी नसते. वेळ ही नेहमी बदलत असते. तू स्वतःवर आणि स्वतःच्या धनावर गर्व करतोस, हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे. उद्या काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. वेळ सर्वात शक्तिशाली आहे आणि म्हणूनच धनावर कधीही गर्व करू नये. तिसरी गोष्ट, आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये. आपल्या घरात जर आपले मातापिता असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण परक्या व्यक्तीचा सल्ला घेत असू तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. परका माणूस तुम्हाला कधीच योग्य मार्ग दाखवणार नाही. तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडण्याकडेच जास्त लक्ष देईल. आणि म्हणूनच तुमच्या आईवडिलांकडे किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या घरातील व्यक्तींकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्की घ्या. मी सांगितलेले या सर्व गोष्टी जर तू तुझ्या जीवनात अंमलात आणल्यास तर तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती करशील. शेतकऱ्याने गोमातेचे सर्व म्हणणे लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला, हे माते, मी तुझे सर्व म्हणणे ऐकेल, परंतु कृपया तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा गोमातेने त्या शेतकऱ्याला माफ केले आणि क्षमा करून गोमाता त्या शेतकऱ्यासोबत त्याच्या घरी गेली. आता शेतकरी गोमातेची खूप सेवा करू लागला. शेतकऱ्याच्या सेवेमुळे गोमाता पुन्हा दष्टपुष्ट होऊ लागली. त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवससुद्धा आता बदलू लागले होते. त्याचं घर अन्नधान्याने भरू लागलं होतं. शेतकरी पुन्हा धनवान बनला होता. तर मित्रांनो, या कथेमध्ये आपण पाहिलं की गोमातेचा अपमान केल्यामुळे किती मोठे पाप लागतं. असं म्हणतात की जो मनुष्य गोमातेला आपलं उष्ट अन्न खायला देतो त्याच्या घरात कधीच बरकत येत नाही. तो विचार करतो की मी गोमातेला खूप चारा पाणी देतोय, तरीसुद्धा मी गरीब का राहतोय. तर मित्रांनो, शास्त्रामध्ये म्हटलं आहे की गोमातेला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. गोमाता एका देवीचे रूप आहे आणि म्हणूनच गोमातेचा कधीही अपमान करू नका. गोमातेला कधीही उष्ट अन्न खायला देऊ नका. काही लोक सर्रास ही चूक करताना आपण पाहिलं असेल. सकाळ संध्याकाळचं जे शिल्लक राहिलेलं जेवण असतं ते एकत्र ठेवतात आणि उष्ट गोमातेच्या चाऱ्यामध्ये मिक्स करून गोमातेला खायला देतात. तर मित्रांनो, असे करणे अत्यंत चुकीचे आहे. आपण आपले उष्ट अन्न कधीच गोमातेला खायला दिले नाही पाहिजे. जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म करून स्नानादी करून गोमातेचे चरण स्पर्श करून गोमातेच्या माथ्यावरून हात फिरवतो आणि स्वतः भोजन करण्यापूर्वी गोमातेला एक भाकरी खायला देतो, त्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. सुख समृद्धी त्याच्या घरात नेहमी टिकून राहते. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय गोमाता नक्की लिहा. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.